पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा, अभंग क्रमांक 234। अभंग असा आहे, जातो वाराणसी निरवी गायी घोडे म्हैसी, गेलो येतो नाही ऐसा, सत्या मानारे भरवसा, नका काढू माझी पेवे, तुम्ही वरळा भूस खावे, भिकारियाचे पाठी तुम्ही घेऊन लागा काठी, सांगाल जेवाया ब्राह्मण तरी कापाल माझी मान, ओकलिया ओका म्या खर्चिला नाही रुखा, तुम्ही खावे ताक पाणी, जतन करा माझे लोणी, नाही माझे मनी पोरे रांडा नागवणी, तुका म्हणे नष्ट होते तैसे बोले स्पष्ट। 9 चरणाचा अभंग आहे। मनुष्य आपल्या संसार पाशातून बाजूला निघत नाही, काहीतरी करण्याचा प्रयत्न करत राहिला तरी हा संसार पाश आणि त्यात गुंतलेलं मन, त्याच्या ठिकाणी परत परत त्याचाच विचार येतो आणि मन सतत विचार करतं की आता ह्याचं काय करावं। मग त्याच्यासाठी त्याला ते सोडवत नाही, पण काही करावं अशी इच्छा असते। आता यापैकी हा अभंग आहे। या अभंगात अशी एक व्यक्ती इथं सांगितलेली की जातो वाराणसी, तो आता काशी यात्रेला निघाला आहे। काशी वाराणसीला 3 नाव आहेत, एक काशी, दुसरं वाराणसी आणि तिसरं बनारस। तिन्ही नावं एकाच ठिकाणची, पण विशेषतः जेवढा तिथं ह्याचा भाग आहे, भगवान शंकराच्या मंदिराचा जेवढा भाग आहे त्याला काशीच म्हणतात, आणि तिथं बाकीचं जे काही असणारं बाजारपेठ आहे त्याला वाराणसी म्हणतात, आणि जेवढं शैक्षणिक संस्था आहेत त्याला बनारस असं म्हणतात। तिथं बनारस विद्यापीठ ह्याचंच नाव आहे विद्यापीठाचं। एकंदरीत काही असू द्या, हे तीर्थक्षेत्राचं एक स्थान आहे। याला मोक्षपुरी असं म्हटलं जातं। इथं मरण आलं तर मोक्ष प्राप्त होतो, म्हणून या स्थानाबद्दल सगळ्यांच्याच ठिकाणी आकर्षण असतं। जीवनात एकदा तरी काशीला जाऊन यावं असं प्रत्येक जणाच्या ठिकाणी वाटतं, आणि जो जाऊन आला आहे तो सगळ्याला सांगत असतो की मी काशीला जाऊन आलो, मी काशीला जाऊन आलो असं तो सांगत असतो। म्हणजे एकंदरीत काशीला जाणं ही एक इच्छा आहे, आणि त्या इच्छेला धरून निघण्याचा प्रयत्न होतो। तसा हा निघाला आहे, पण त्याच्या ठिकाणी काय आहे की त्याचं मन गुंतलेलं आहे। त्या गुंतलेल्या मनात काय चालतं ते आता तुकोबारायाने या ठिकाणी सांगितलं। निरवी गायी घोडे म्हैसी, मी निघालो आहे खरं, पण माझं जे काय असलेली गायी गुरं आहेत ही सगळी तुमच्या स्वाधीन करतो। निरवी म्हणजे स्वाधीन करणं किंवा त्यांच्यावर सोपवणं। आता काय सांगितलं, गाय, मग आता एक गाय नाही अनेक आहेत म्हणून गायी अनेक वचन आहे। घोडे, एक घोडा नाही अनेक आहेत म्हणून घोडे, आणि म्हैसी, हे संख्या जास्त आहे। गायी जास्त आहेत, घोडे जास्त आहेत, म्हैसी जास्त आहेत। हे तुमच्या ठिकाणी तुम्हाला स्वाधीन केलेत। कशा करता तर हे तुम्ही सांभाळा। कारण काय, मी तिकडं चाललो आहे, मग ह्याच्याकडं लक्ष कोण देईल?
म्हणून हे तुम्ही सांभाळा. आता पुढं कसं सांगितलं म्हणजे मनाचे विचार आणि त्यात गुंतलेला सगळा मोह कसं असतं तुकोबाराय दुसऱ्या चरणात सांगतात. गेलो येतो नाही ऐसा. मी जातोय खरं पण परत येईल का नाही भरवसा नाही किंवा खरं नाही. कारण काय आहे की मी जे आहे ते काशीला चाललो म्हणजे काशीला जाणारे जे असतात ते येतातच असं नाही. कारण काशी यात्रा जी असते ते अत्यंत कठीण आहे. आता त्याच्याकरता काय आहे की सोयीत पूर्वी चालत जावं लागायचं आणि चालत जात असल्यामुळं दुर्गम भागातून जावं लागायचं. शिवाय पूर्वी चलन सगळं जे होतं ते नाण्यामध्ये होतं. त्यामुळं कमरेला ते बांधावं लागायचं. त्याला खसा म्हणायचे. खसा म्हणजे कमरेला ते गाठोडं बांधायचं आणि निघायचं. आणि हे बहुतेक सगळ्याला माहीत असल्यामुळं ते काय करायचे कुठंतरी याला एकांतात गाठायचे आणि सगळं चोरून घ्यायचे. पण नुसतं चोरून घ्यायचं नाही त्याला जीवे मारायचं. म्हणून मग ह्यांनी दाखवलं की हे कसे आहेत तर मला तिथं जाईल खरं पण मी परत येईल का नाही सांगता येत नाही. गेलो येतो नाही ऐसा. मी चाललो आहे खरं पण मी गेलो तरी परत येईल का नाही हे नाही. सत्य मानारे भरवसा. तुम्ही काय करा आता हे गेलेच आता काय खरं नाही येतील म्हणून. असंच एका ठिकाणी झालं की तिथं त्यांनी काय केलं होतं की स्वतःचं एक व्यासपीठ तयार केलं आणि स्वतःला शंकराचार्य म्हणून घेतलं. आणि शंकराचार्याचं त्या ठिकाणी त्यांनी काय आहे की पीठ तयार केलं. आणि मग त्यांना तीर्थयात्रेला जायचं होतं. पण त्यांनी सांगितलं की मी आता तीर्थयात्रेला चाललो आहे. 2 वर्ष माझी वाट बघा. मी 2 वर्षात परत आलो तर आहे आणि नाही आलो तर मग इथं कोणाला तरी गादीवर बसवा. 2 वर्ष माझ्या ठिकाणी येण्या जाण्याची येतील असं वाट पहा. आता हे गेले पण ह्यांना काय 2 वर्षात येणं झालं नाही. तोपर्यंत ह्याने दुसरा माणूस बसवला दुसरा शंकराचार्य. आणि 2 वर्ष पूर्ण झाल्यावर काहीतरी 4-6 महिन्यांनी आले. आता पहिल्याला उतर म्हणता येईना आणि ह्यांना बसायला येईना. त्यामुळं अवघड होऊन बसलं. हे करवीर पीठाचं आहे म्हणजे कोल्हापूरच्या शेजारी जे पीठ आहे तिथं ह्या घटना झाल्या. एकंदरीत काय आहे की प्रवासाला गेलेला मनुष्य कसा परत येईल. आता जरी आपण आता सुविधा झाल्या म्हणत असलो आतासुद्धा तसंच आहे की बाहेर पडलेला माणूस कोणत्या वेळेला काय त्याला धक्का होईल काय अपघात होईल काही सांगता येत नाही. तेच इथं सांगितलं सत्य मानारे भरवसा. तुम्ही आता काय करा की हे जे काही मी सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवा की गेलेत खरं पण येतील का नाही सांगता येत नाही. म्हणून हे मी बोलून दाखवतो तुम्हाला ते तुम्ही सत्य मनात ठेवा. नका काढू माझी पेवे. आता दुसरं दाखवलं कसं मोह असतो पहा की धान्य जे असतं ते धान्य जमिनीत खड्डा करून ठेवलं जातं त्याला पेव म्हणतात. हे जे जमिनी असते त्या आपल्यासारख्या लगेच जवळ खडक आहे अशा नसतात. त्या जमिनीला खोलवर काय आहे की खडक नसतो केवळ माती असते. आणि ती माती कशी असते चिकट त्याला चोपण माती म्हणतात. त्याच्यात ठेवल्यावर पाणीच कुठून जात नाही कारण ह्याच्यामध्ये पाणी लवकर शिरत नसतं. वर पाऊस पडला तर वरनं वाहून जाईल पाणी पण आत उतरणार नाही. अशा ठिकाणी धान्य ठेवलं जायचं. पूर्वी धान्य पिकायचं. एका शेतकऱ्याला 200-400 क्विंटल धान्य असायचं. मग असे ठेवायचे आणि कधी काळी दुष्काळ पडला म्हणजे मग हे सगळं बाहेर काढायचं. मग विक्रीत त्यांना पैसा मिळायचा. आता त्यांनी सांगितलं की हे माझं पेव आहे नका काढू माझी पेवे. अजिबात धक्का लावू नका त्याला. मी गेलो परत आलो तरी राहू द्या आणि नाही आलो तरी त्याला धक्का लावू नका. तुम्ही काय करा ते हात लावायचा नाही पेव फोडायचं नाही. तुम्ही वरळा भूस खावे. आता तुम्ही काय खावं तर वरळा.
वरळा म्हणजे ज्वारीमध्ये जे हलकं असतं ते काय करतं, उफणणीच्या वेळेला पुढं सरकून जातं, म्हणजे वाऱ्याच्या झोतावर ते पुढं येतं. आणि ते जर गोळा केलं तर ते कसं टाकून द्यावं म्हणून शेतकरी काय करतो, ते दळण दळतो. पण त्याच्यामध्ये जास्त भुसाचाच प्रकार असल्यामुळं ते भाकरीलाही गोड लागत नाही, भाकरी व्यवस्थित होत नाही. हा एक प्रकार झाला. दुसरं म्हणजे काय, तर कुठून तरी काहीतरी आणा, वरवरचं काहीतरी आणा, हलकंच हलकं काही आणा, त्यात भागवा. आता त्याने हलका आणा म्हणता म्हणता कसं सांगितलं, भूस खावे, म्हणजे तुम्ही भुसकट खा पण माझ्या पेवाला हात लावू नका. म्हणजे तुम्हाला जसं दुष्काळामध्ये माणसं गवताचं बी खायचे, बैलाला घालतात ते पेंड खायचे, तसं सांगितलं ह्यानी. भूस कुठं मिळलं म्हणजे भुसकट, ते मिळलं तरी त्याच्यावर राहा, ते खाऊन जगा, पण माझा पेव मात्र तसंच राहू द्या. भिकारियाचे पाठी तुम्ही घेऊन लागा काठी. त्यात सुरुवातीला भिकारियाचे पाठी. जर दारात भिकारी आला आणि तुम्ही जर धान्य वाढलं तर काय, पूर्वी असं होतं की काही घरं इतकी चेंगूस होते, चिकटपणा इतका की घरातलं जे काय असतं धान्य ते पाखडलं म्हणजे पुढं निघायचं. म्हणजे ज्या धान्याला किड्याने खाऊन भोकं पडलेली आहेत, आणखीन काही झालेलं आहे, असं जे धान्य आहे हे धान्य काय करायचं, पाखडताना पुढं निघायचं. ते सगळं गोळा करायचं आणि मोठ्या दरवाजाचे तिथे कोनाडा असायचा, ते डब्यात भरून ठेवायचं. कशासाठी, भिकारी आल्यावर वाढायला. ते घ्यायचं आणि त्यातलं वाढायचं, चांगलं नाही यातलं वाढायचं. त्यालासुद्धा काय आहे, भूसच आहे ते, असलं खा. आता त्यात सांगितलं भिकारियाचे पाठी. जर भिकारी दारात आला आणि तो भिक्षा मागू लागला, त्याने किती तळमळीने हाका मारल्या, वाढावो मला खायला मिळालं नाही, मला 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, असं जरी तो म्हणायला लागला, वाढू नका. मग काय करा, तुम्ही घेऊन लागा काठी. तुम्ही काय करा, त्याच्या पाठीमागं काठी घेऊन धावा. म्हणजे तो मागायचा तर नाही, पण कशाच्या भीतीनं, काठी मारेल म्हणून भीतीनं पळून जाईल. भिकारियाचे पाठी तुम्ही घेऊन लागा काठी. म्हणजे तुम्ही काय करा, काठी घेऊन त्याच्या मागं लागा. त्याला भिक्षा तर वाढू नका, पण त्याला पळवून लावा. ऐकत नसेल तर काठी दाखवा, काठी मारा. सांगाल जेवाया ब्राह्मण. आता पुढचं दाखवलं. तुम्ही काही सण सूद झालं, पुन्हा काय असेल, एखादं काही नैमित्तिक असेल, ते श्राद्ध तिथी, दुसरं काही, कदाचित मी गेलो असं समजून माझं श्राद्ध घालाल, त्यावेळेस तुम्ही ब्राह्मणाला जेवायला बोलवाल. पण बोलवू नका. त्यांना जर जेवायला बोलावलं तर काय होईल, तरी कापाल माझी मान, माझी मान कापल्यासारखं होईल. म्हणजे काय आहे, इतकं मला दुःख होईल की तुम्ही हे सगळं करत असताना माझ्या ठिकाणी काय आहे की माझ्या घरातलं धान्य आणि काय केलेलं आहे की कोणाला तरी जेवायला घातलं आहे, असं जर मी ऐकलं तर माझी खूप मोठी हानी होईल. मग आता त्याला कसं सांगितलं, तर अलंकारिक भाषेत सांगितलं, माझी मान कापल्यासारखं होईल. मान कापलं म्हणजे काय झालं, तो मनुष्य मृत होतो. म्हणजे आता मी मेल्यासारखं झालो. कशासाठी, तर तुम्ही ब्राह्मणाला जेवायला घातलं म्हणून. मग जर तुम्हाला काही निमित्तानं जेवायला घालायचं असेल तर त्यांना नका बोलू, घरातलाच एक माणूस बसवा आणि त्याला समजा आणि त्याला जेवायला घाला. म्हणजे दुसऱ्याला बोलवावं लागायचं नाही. आणि घरातला जेवला म्हणजे एक जणाचं ताट तरी ह्यातलं कमी झालं, बाकीची 4 ताटं असं समजून त्यांना तुम्ही काय करा, जेवायला घालू नका. ओकलिया ओका. आता पुढं दाखवलं, काही अडचण आली आणि मला त्रास झाला आणि जर माझ्या उलट्या होऊ लागल्या, मग आता इतक्या होऊ लागल्या की एकामागं एक एकामागं एक असं जरी दिसलं, वांती झाली आणि वांती झाल्यावर मला दिसतंय की वांती सगळी काय इतकं पडलं आहे, पोटातून आलं आहे बाहेर, पण मी इतका त्यावेळेस असा वागत होतो. म्हणजे ह्याने उदाहरण दिलं आहे आपण कसं होतं. म्या खर्चिला नाही रुका.
इतक्या उलट्या झाल्या तर मी पैसा खर्चला नाही. रुका म्हणजे पैसा, रुका याचा अर्थ रुपया नाही, रुका म्हणजे पैसा. कशासाठी खर्चला नाही तर औषधासाठी. तसंच उलट्या होत राहिल्या, उलटीच करत राहिलो पण पैसा खर्चला नाही औषधासाठी. पैसा खर्चला आणि बरं झालो पण पैसा गेला ना. एक वेळ उलट्या झालेल्या बऱ्या पण पैसा कशाला खर्चायचा, म्हणून मी कधी पैसा खर्चला नाही. तुम्ही खावे ताक पाणी. आणि आता इतक्या आपल्याकडं गाईत म्हैसी आहेत, पण तुम्ही काय करा, ताकच खा. आणि ते पण असे की नुसतं ताक नका, त्यात थोडं पाणी घालत जा. म्हणजे काय होईल, सगळ्याला पुरत जाईल. उरलं काही ताक तर बाहेर विका, पण तुम्ही ताक पाणी म्हणजे ताक, नुसतं ताक नाही, त्यात पाणी घाला आणि त्यात तुमचा दिवस कसा तरी घालवा. जतन करा माझे लोणी. पण हे सगळं कधी होईल तर दुधाचं दही करून घुसळण झालं म्हणजे मग लोणी निघाल. आणि लोणी निघाल्यावर उरलेलं ताक आहे. मग हे ताक कोणी आलं विकत घ्यायला तर विका आणि उरलेल्या ताकात पाणी घाला आणि तुम्ही खा. लोण्याला मात्र धक्का लावू नका, त्याच्यापासून होत असलेल्या तुपाला धक्का लावू नका. माझं जे काय आहे ते राहू द्या. तुम्हाला वाटलं तर ताक खायला मी दिली की परवानगी, ताक खा पण लोणी घेऊ नका. नाही माझे मनी पोरे रांडा नागवणी. आता तुम्ही म्हणाल, अहो एवढं कशाला सांगता, ही पोरं बाळं कोणाचीत, ही बायको कोणाची, ही घरातली माणसं कोणाचीत. नाही म्हणले, माझ्या मनात सुद्धा येत नाही. कारण ह्याने आत्तापर्यंत काय केलेलं आहे, माझं जेवढं काय ते खर्ची घातलं आहे. ह्यांना कपडे आणारे, ह्यांना खायला आणा, आमका आणा, माझाच पैसा गेला. ह्यांचा काय उपयोग आहे. हे मला निष्कारण काय करतात तर माझी यांनी आत्तापर्यंत नागवण केली म्हणजे दुर्दशा केली. त्यामुळे ह्यांच्याबद्दल मला प्रेम नाही. ह्यांना काही ठेवावं मागं, यांच्याबद्दल विचार करावा असं माझ्या मनात नाही. तुका म्हणे नष्ट. आता इतकं सगळं झाल्यानंतर तुकोबाराय सांगतात की हा माणूस कोण आहे तर नष्ट याचा अर्थ दुष्ट. दुष्ट का म्हणायचं तर एक तर देवाला जायला लागला आहे तरी आत मन अडकलं आहे. दुसरी गोष्ट, जातो ते जातो, राहिलेल्याला खाऊ देत नाही, राहिलेल्याला हे करू नका आणि ते करू नका आणि सांगतो आहे, म्हणून ह्याला दुष्ट म्हटलं. मग दुष्ट म्हणजे कसं आहे तर याच्या ठिकाणी स्वतःही खायचं नाही, दुसऱ्याला खाऊ द्यायचं नाही आणि जायचं लांब आहे. त्याच्या आधीच ह्या सगळीकडं ताकीद देत राहिलेलं आहे. होते तैसे बोले स्पष्ट. आता हे का बरं असं इतकं कोणी कडक घरातल्या माणसाला बोलत नाही, पण ह्याच्या ठिकाणी जे मनात येतं ते स्पष्ट बोलणार आहे. कशामुळं स्पष्ट बोलणार आहे तर तमोगुणी. हा तमोगुण्याचा परिणाम काय असतो स्वभाव तर परिणामाची त्याला हे नसतं, काही पर्वा नसते. सत्वगुणी परिणामाची पर्वा करेल. ह्यांना आपण जर असं बोललो तर ह्यांना काय वाटेल, यांची काय सोय केली का आपण असं वाटेल. रजगुणी हे तुम्हाला घ्या पण त्याच्या बदलात काय देता मला असं म्हणेल. पण तमोगुणी दुसऱ्याला काही द्यायचं घ्यायचं म्हणलं, त्याचा काही त्याला त्रास होईल वाटलं तर त्या परिणामाची हा विचार करत नाही. म्हणून हा कसा आहे तमोगुणी. तमोगुणी काय असतो, आपण जमा केले ते सांभाळत राहतो, स्वतःही भोगत नाही दुसऱ्यालाही भोगू देत नाही. म्हणून ह्याला कसं आहे तर होते तैसे बोले स्पष्ट. जे त्याच्या ठिकाणी ते बोलतो आहे, कारण ह्या बोलण्यानं दुसऱ्याला काय वाटतं याचा त्यांनी विचार केलेला नाही. पुढचा अभंग आहे 235. कास घालोनी बळकट झालो कळीकाळावरी नीट केली पायवाट भवसिंधूवरुनी. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी. कामी गुंतले रिकामे जपी तपी येथे जमे लाविले दमामे मुक्त आणि मुमुक्षा. एकंदर शिक्का पाठविला इहलोका आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आता हा
4 चरणाचा अभंग आहे, पण चौकडीचा अभंग आहे. यात सांगत असताना जे परमार्थाच्या रस्त्याला निघालेले आहेत त्यांना तुम्ही चिंता करू नका, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, अशा तऱ्हेनं काय केलं की सांगितलं. मग आता इतकं धारिष्ट माझ्याकडं का, मी एवढं तुम्हाला का सांगतो, याचं कारण आहे की मी नामाचा धारक. शेवटी सांगितलं, जो नामधारक असतो त्याला नाम हेच त्याचं बळ असतं, हेच त्याची शक्ती असते. आणि दुसरी गोष्ट अशी की नाम त्याचाच आश्रय त्याने घेतला आहे. मी नामाच्या बळावर हे सगळं करतो आहे. मग आता त्याच्यात त्यांनी सांगितलं की माझ्याजवळ नाम असल्यामुळं कास घालोनी बळकट. कास म्हणजे काय की आपलं जे काही कंबर बांधणे, म्हणजे ज्याने कंबर बांधली तो काय असतो, त्याला म्हणतात की आता हा मागं सरकत नाही आणि चांगली कंबर बांधली, म्हणजे मी कास घातली ती कशी बळकट आहे. आता त्या ठिकाणी काय आहे की कोणावर मी हे सगळं माझं दाखवतो आहे, तर झालो कळी काळावरी नीट. मी कळीला आणि काळाला दोघाला भेट नाही. काळ हा काय करतो, तुमच्या आमच्या ठिकाणी नेहमी परिवर्तन करतो. चांगले दिवस असले तर वाईट आणतो, वाईट असले तर चांगले आणतो. आणि कली काय करतो, तर तुमच्या आमच्यात कधी एकमत होऊ देत नाही. भांडण लावणं, मत्सर निर्माण करणं, काम क्रोध ही कलीची कामं आहेत. कली नेहमी काय आहे, म्हणूनच कलियुग म्हणायचं. कलीने काय केलं, कोणाचा कोणात नाही. जवळचे नाते एकमेकाशी नीट राहिली नाहीत तर परकी कशी राहतील. मग हा कली आणि काळ त्याच्याच जवळ असणार आहे. हे सगळे जरी असले तर आता मला त्यांचं भय नाही, कारण मी कंबर अशी बांधली, बळकट बांधली आणि यांना सांगितलं तुम्हाला मी काही भीत नाही. म्हणून झालो कळी काळावरी नीट. आता त्याच्यावर सरळ काय, कारण नीट ह्याचा अर्थ सरळ थेट, तुमच्यावर मी हल्ला करीन इतकी ताकद त्याच्या ठिकाणी झाली. केली पायवाट भवसिंधूवरुनी. आणि सगळी शास्त्र भवसिंधूचं भय सांगतात, पण ह्या नामाच्या आधारानं ह्या भवसिंधूवरून, भवला सिंधू नाव दिलं, सिंधू म्हणजे समुद्र, याच्यावरून मी पायी चालेन. पायवाट केली म्हणजे माणसं समुद्राला भितात बुडेल म्हणून, बुडाला तर बाहेर निघता येणार नाही म्हणून, पण हे इतके धीट झाले, ह्याच्यावरून मी पायवाट केली. हा भवसिंधू आता मला काही करत नाही, त्याला तुडवून मी पलीकडे जाईन. यारे यारे लहान थोर. आता त्याच्याकरता काय केलं, सगळ्यांना हाक मारली. म्हणजे इतकी बळकटी ह्यांच्याकडं, स्वतःपुरते नाहीत, सगळ्याला म्हणतात या. मग कोणाकोणाला म्हणले तर लहान थोर, जे जे काय असतील, लहान असो किंवा थोर असो, मग सगळे लहानपासून थोरपर्यंत जेवढे असतील तेवढे, या सगळ्याला हाक मारली. यारे यारे सगळ्याला मारली. आणि याती भलते नारी नर. कुठले असू द्या, आमकाच जातीचा पाहिजे तमकाच पाहिजे असं नाही, कुठल्याही ह्याच्यातले असले. आणि भलती याचा अर्थ काही करणारे. एखादा म्हणला आम्ही काय परमार्थाचे योग्यतेचे आहेत का, आम्ही असंच करतो, आम्ही तसंच करतो, म्हणजे काही करणारे असू द्या. एकट्या पुरुषाला नाही, कोणाला बोलावलं, अजून स्त्रिया नाही बोलावलं, नारी आणि नर. ह्याच्यात एक विचार येतो की संत महात्मे आणि उद्धाराची काळजी कोणाची करतात, फक्त मनुष्याची. कारण ह्याच्यात याती भलते नारी नर, कुत्र्या मांजराला नाही बोलावलं, फक्त मनुष्यातले नारी नर. कारण ह्यांना अधिकार आहे, मनुष्याला आपला उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे. म्हणून जे अधिकारी ते कोण आहेत, तर ते मनुष्य आहेत. मग मनुष्य म्हणून जन्माला आला, कुठल्या यातीत कशात आला ह्याचं काही नाही. तू फक्त काय कर, आम्ही हाक मारतोय, तुझी जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहे, म्हणून आमच्याकडे ये. करावा विचार. कशाचा विचार करावा ह्यांनी, आपण ह्यांच्याबरोबर गेलो तर हा कळीकाळ आपल्याला काही करणार नाही आणि भवसिंधू आपण तरून जाऊ शकतो. म्हणजे केवढं काम आपलं ह्यांनी सहज केलं आहे. आणि करायचं आहे काय, तर त्यांनी जी बळकट अशी कंबर बांधली, त्यांच्या कमरेला धरायचं आहे. म्हणजे मग त्या कमरेला धरलं की ते सहज ह्या भवसिंधून आपल्याला पलीकडे नेतील.
कळी काळातून पलीकडे नेतील. म्हणून तो विचार करा. नलगे चिंता कोणासी. आता कशाची चिंता आहे? तुम्हाला जर मी घेऊन जातो आहे आणि माझ्या शक्तीने ह्या कळी काळाला बाजूला करतो, भवसिंधूला बाजू करतो, तर तुम्ही कशाला घाबरता? कशाची चिंता करता? सरळ काय करा, माझ्या कासेला धरा आणि सरळ माझ्या मागं या. मी तुम्हाला पहिलं तरी नेतो. कामी गुंतले रिकामे. आता त्यात दाखवलं. अगोदर म्हणले का नाही, भलती याती भलती. आता कोण कोण त्यात सांगितलं? कामी. कामी म्हणजे विषयात गुंतलेले. आणि रिकामे की ज्यांना काही काम नाही, विषय भोगत नाहीत आणि कामधामही करत नाहीत, असे रिकामे. ह्यातले कोणी असू द्या. परत सांगितलं अजून, जपी तपी येथे जमे. आता कोणी असू द्या, त्याच्यात काय आहे? जप करणारा असला, तप करणारा असला आणि आणखीन काही जरी करत असला व्रतवैकल्य, ते सगळे आम्हाला चालतील. जपवाले वेगळे, तपोवाले वेगळे असं नाही म्हणत. जे जे येतील त्यांना मी पहिलं तिरी ह्या भवसिंधूहून पलीकडं आणि कळी काळाच्या ताब्यातून पलीकडं नेण्याकरता तयार आहे. कोणी असू द्या. लाविले दमामे. दमामे म्हणजे वाद्य. दमामे हे काय असतं? युद्धातलं वाद्य. आता तिथं काय, त्याप्रमाणे युद्धामध्ये जसे मोठमोठे नगारे वाजतात तसं, म्हणजे मी गपचूप घेऊन चाललो नाही तुम्हाला. मोठमोठे नगारे वाद्य काम लावले, आवाज केलेत. बघा, सगळ्याला वाजत नेतो. तुम्ही म्हणाल गपचूप न्यायला लागला आणि तिकडं काळाने गाठलं तर, कळीने गाठलं तर, काही भिवू नका. हे वाजत गाजत नेतो. त्यांच्या डोळ्या देखत वाजवत नेल्यानंतर काय आहे मग? मुक्त आणि मुमुक्षा. अजून कोणाला इतकी तरी आधी वरची झाली. आता कोण जे मुक्त झालेत त्यांनी पण चला, ते पण आले तर आमचं काही नाही. आणि दुसरं काय? मुमुक्षू. मुमुक्षू म्हणजे अजून मोक्षाची इच्छाच करतेत. त्यांनी साधनेला नाही सुरुवात केलेली, आता फक्त इच्छा आहे. त्यांनासुद्धा आम्ही घेऊन जायला तयार आहे. एकंदर शिक्का. आता हे सगळं सांगतो आहे आम्ही, पण कुणी का असना आम्ही तुमच्या पुढं हे सगळं जे काय ठेवलं आहे ते काय आहे? तर हरिनामाचा शिक्का म्हणजे ठसा. हरिनामाचा ठसा उमटवला आहे. आणि त्यामुळं हा जसं हुकूम असतो आणि ते हुकूम पाठवला कुठंतरी गावाला, तुमच्या आमकं करा, आणि राजाचा हुकूम आहे, पण कशाहून खरा? तर त्याच्यावर शिक्का असतो. तसा आता हरिनामाचा शिक्का आहे. आणि तो कुठे आहे? तर सगळा कुठं पाठवला आहे? तर पाठविला इहलोका. ह्या इहलोकाला पाठवला आहे. कशा करता? तर तुम्ही नाम घ्या आणि तरुण जा. म्हणून आम्ही नामातलेत आणि तुम्हाला पहिलं तरी न्यायला आलो म्हणे तुका. तेव्हा मी हा शिक्का घेऊन आलो आहे. मी तुमची जबाबदारी घ्यायला आलो आहे. मी जे काही माझं सगळं जे आहे ते नामाचं शक्ती ही त्या ठिकाणी पूर्ण तुमच्यासाठी खर्ची करायची आहे. आता त्याच्याकरता मी नामाचा धारक. म्हणजे हे सगळं तुम्हाला का खात्रीशीर सांगतो? तर नाम मी घेत आहे, नाम घेणारा आहे, आणि नामाची शक्ती काय हे मला पूर्ण कळतं आहे. म्हणून मी काही कोणाला एकाला दोघाला चला म्हणत नाही, तर काय करतो? तर यारे लहान थोर किती असू द्या, जाहीररित्या मी काय करतो आहे? सगळ्याला सांगतो आहे. आणि अमुक वर्गातले असं नाही, जे वरिष्ठ आहेत, वृद्ध झालेले आहेत त्यांनाच असं नाही. लहान असो, अजून मोठे वयस्कर असो, सगळ्यासाठी सगळ्यांना मी न्यायला तयार आहे. आणि म्हणूनच मग त्यात काढलं याती भलते नारी नर. कुठलेही असू द्या, कसे असू द्या. याचा अर्थ असा की सगळ्यांचा उद्धार करावा असं काय आहे संताच्या मनात असतं. म्हणून संत महात्मे स्वतः तर तरलेत, पण दुसऱ्याला तारून न्यायचं ही त्यांची अत्यंत आंतरिक इच्छा आहे. आपण तर तरले आणि दुसऱ्याला तारणं ही जी काय आहे ही संताची वृत्ती, संताचा स्वभाव आहे. आणि संतांना माहिती की किती जरी भवसिंधू हा दुस्तर असला, कळीकाळ कठीण जरी असला, तर नामापुढे ह्यांचं काय चालतंय? नाम हे काय आहे? तरुण नेणारे. जसं एखाद्या माणसाला
पोहायला येत नाही. पण कोणीतरी सांगितलं नाही आलं तर नाही आलं, ह्या भोपळा बांधा आणि जावा पाण्यात, काही नाही भियायचं कारण. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि भोपळा कमरेला बांधला उतरला. भोपळ्यामुळं तो तरंगला, आता बुडा नाही. आणि थोडा वेळ झाल्यावर त्याला कळून आलं की आपण काय बुडत नाही. मग हे कोणाच्या शक्तीमुळं पलीकडं चालला आहे तर भोपळ्याच्या. भोपळा का त्याला पलीकडं नेतो तर तो तारक आहे, तो हलका आहे, त्यामुळं पाण्यावर तरंगतो आहे. एकटा तरंगत नाही तर त्याच्याबरोबर ह्याला जे कमरेला बांधले त्याला घेऊन तरंगतो आहे. तसं नाम आहे. हे स्वतः काय आहे? तारक आहे. स्वतःचे स्वतःला काय करतं? तरुण तर जाणार आहे. आणि जे त्याच्या संगतीला येतील त्यांनासुद्धा. म्हणजे मग त्यामुळं किती जरी आले तर नामाच्या संगतीत तरुण जातील. कशातनं तरुण जातील? तर ह्या भवसिंधूतनं तरुण जातील, कळी काळाच्या ताब्यातून निघून जातील. म्हणून हे तुम्हाला सगळ्याला मी काय करतो आहे हाकारून सांगत आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.